ब्रह्मवैतरण्य पुराणातील एक अल्पपरिचित कथेनुसार भगवान गणेशाच्या जन्माची एक वेगळी कथा सांगितली जाते. भगवान शिवाच्या आग्रहावरून माता पार्वतीने भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे पुण्यक व्रत केले, जेणेकरून भगवान विष्णू माता पार्वतीला पुत्रप्राप्तीचा वर देईन. तो यज्ञ पूर्ण झाल्यानंतर भगवान विष्णूंनी जाहीर केले की प्रत्येक कल्पामध्ये ती स्वतः माता पार्वतीचा पुत्र म्हणून अवतरित होईल. त्यानुसार माता पार्वतीला एक सुंदर मोहक बालक जन्माला आला, ते म्हणजे भगवान गणेश. या जन्माचा उत्सव अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला आणि सर्व देवतांना त्या बालकाचे दर्शन घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. परंतु सूर्यपुत्र शनिदेव त्या बालकाकडे पाहण्यास संकोच करत होते, कारण त्यांना दृष्टी दोषाचा शाप होता. त्यांच्या नजरेत विनाशकारी शक्ती होती. भगवान शनीने फक्त आपल्या डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यानेच त्या बालकाकडे पाहण्याचे ठरवले. परंतु माता पार्वतीने आग्रह धरला की त्यांनी बालकाकडे नीट पाहावे. भगवान शनीने तसे करताच त्या क्षणी त्या बालकाचे मस्तक शरीरापासून वेगळे झाले. भगवान शिव आणि माता पार्वती अत्यंत दुःखी झाले. ते पाहून भगवान विष्णू आपल्या गरुडावर आरूढ होऊन पुष्पभद्रा नदीच्या तीरावर गेले आणि तेथून एक लहान हत्तीचे मस्तक आणले. त्यांनी ते मस्तक माता पार्वतीच्या पुत्राच्या शरीराशी जोडले आणि त्याला पुन्हा प्राण दिले. त्या दिव्य बालकाचे नाव ठेवण्यात आले गणेश. सर्व देवतांनी भगवान गणेशाचे आशीर्वादाने स्वागत केले आणि त्यांना शक्ती, समृद्धी आणि यश याचे वरदान दिले.